नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डिग्री ऑफ फ्रीडमला आपण पुन्हा सुरुवात करूयात. हा तिसरा लेक्चर आपण आता स्टार्ट करतोय. डिग्री ऑफ फ्रीडम, कायनेमॅटिक लिंक आणि कायनेमॅटिक पेअर समजल्यानंतर कायनेमॅटिक चेनला जाण्यापूर्वी आपल्याला हे माहीत पाहिजे डिग्री ऑफ फ्रीडम. बघा मागं आपण पाहिलं होतं की नंबर ऑफ लिंक कसे काउंट करायचे, नंबर ऑफ जॉईंट कसे काउंट करायचे, लोअर पेअर कुठले आहेत किंवा हायर पेअर काय आहेत हे कळल्यानंतर आपण आता डिग्री ऑफ फ्रीडमला जाऊयात. बघा जनरल सेन्समध्ये आपण एक डिग्री ऑफ फ्रीडमचा कन्सेप्ट काय तो पाहूयात. बघा याच्यामध्ये हा जो क्यूब आहे, आता मी एक क्यूब आपण इथं एक घेतला आहे, एक बॉडी घेतली आहे, सपोज एक क्यूब म्हणजे एक बॉडी घेतली आहे. आणि बघा ह्या बॉडीला आपण काय विचार करतो आहे, याच्यात दोन प्रकारे आपण अप्रोचने विचार करायचा आहे. तर पहिला जो अप्रोच असतो तो बघा प्लेनर, म्हणजे आपण काय करायचं प्लेनचा विचार करायचा, प्लेनर. आणि दुसरा आहे स्पॅटियल. स्पॅटियलचा अर्थ काय, स्पेसमध्ये. बघा स्पेसमध्ये जर आपण बघितला तर हा जो क्यूब आहे तो स्पेसमध्ये आहे. म्हणजे काय बघा आता आपण याच्यात ॲक्सिस जे आहेत ते आपण असे तीन ॲक्सिस इथे काढूयात. हे एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस आणि हे हा बघा झेड ॲक्सिस. तर हा क्यूब जो स्पेसमध्ये आहे, जो जनरल लँग्वेजमध्ये म्हणतात हवेमध्ये आहे, तो कसा मूव्ह होऊ शकतो, तर तो एक्स डायरेक्शनमध्ये ट्रान्सलेट होऊ शकतो, ओके, वाय डायरेक्शनमध्ये ट्रान्सलेट होऊ शकतो आणि झेड डायरेक्शनमध्ये पण काय होऊ शकतो, ट्रान्सलेट होऊ शकतो. ओके, आता इथं वाय घेतला आहे, झेड घेतला आहे, इथं एक्स घेतला आहे, तिन्ही डायरेक्शनमध्ये ह्याची मोशन पॉसिबल आहे. त्याच्यानंतर बघा इथे जर आपण ॲक्सिस काढला तर हा या ॲक्सिसच्या अबाउट म्हणजे वाय ॲक्सिसच्या अबाउट रोटेट पण होतो आहे. पुन्हा दुसरा ॲक्सिस आपण असा काढला आहे, बघा याच्या ॲक्सिसच्या अबाउट पण काय व्हायला लागला, तो रोटेट होऊ शकतो. आणि तिसरा जो आहे हा जो ॲक्सिस आहे याच्या ॲक्सिसच्या अबाउट काय होईल, तो रोटेट होईल, सर्क्युलर मोशन करेल. म्हणजे याचा अर्थ याची जी मूव्हमेंट आहे, ह्याची जी मूव्हॅबिलिटी आहे ती कशी आहे बघा 6 डायरेक्शनमध्ये आहे. तो 3 डायरेक्शनमध्ये ट्रान्सलेशन होतं आहे. बघा 3 ट्रान्सलेशन आपण ज्याला म्हणू 3 ट्रान्सलेशन आपण पाहिलं. आणि 3 आता इथं काय दिसतं आहे रोटेशनल. तर ह्या 3 + 3 ट्रान्सलेशनल ॲज वेल ॲज रोटेशनल याला आपण म्हणू डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, तर ह्या क्यूबचा हा जो आपण क्यूब काढला आहे याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 6 आहे. म्हणजे काय ह्याची मूव्हॅबिलिटी किती आहे, तर ह्या 3 डायरेक्शनमध्ये तो ट्रान्सलेट पण होऊ शकतो आणि 3 डायरेक्शनमध्ये तो रोटेट पण होऊ शकतो. तर अशा वेळेस आपण याला म्हणू डिग्री ऑफ फ्रीडम जो आहे तो 6 झाला आहे. पण बघा थोडासा विचार करू आपण, तर ही कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ फ्रीडमची. आता लिंकमध्ये काय आपण थोडंसं शिफ्ट करू तिथं. पण तुम्हाला मी एक साधा अजून एक सांगतो की याच्याऐवजी बघा याच्याऐवजी आपण हा क्यूब जो आहे एका प्लेनमध्ये नेऊन ठेवला. बघा एखाद्या प्लेन पेपरवर, बघा हा प्लेन पेपर काढतोय मी, याच्यावरती आपण जर हा क्यूब जो आहे तो आपण असा प्लेस केला, हे बघा अशा. आता वेळेस काय झालं, याचे काही मोशन्स बघा अडवले गेले. कोणते मोशन अडवले गेले बघा, आता हा खाली ट्रान्सलेट होऊ शकणार नाही आहे, ओके, इन दिस डायरेक्शन ट्रान्सलेट नाही होऊ शकणार आहे. त्याच्यानंतर बघा रोटेशन पण पॉसिबल आहे फक्त बघा या डायरेक्शनमध्ये या ॲक्सिसच्या अबाउट, या एक ॲक्सिसच्या अबाउट रोटेशन पॉसिबल आहे. तर याच्यावरती आता काही रिस्ट्रिक्शन्स आले, म्हणजे याचे काही मोशन अडवले गेले, तर त्याला आपण रिस्ट्रेन्स म्हणतो. आणि डिग्री ऑफ फ्रीडम याची या पहिल्या केसपेक्षा कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की बघा आता इथे जर आपण या प्लेनचा विचार जर केला, नुसता हा प्लेनर विचार जर केला, या कन्सेप्टनी जर विचार केला तर किती मोशन पॉसिबल आहे बघा. हा इकडे ट्रान्सलेट होऊ शकतो, ओके, हा या डायरेक्शनमध्ये ट्रान्सलेट होऊ शकतो, पण या झेडमध्ये वर्टिकलमध्ये ट्रान्सलेट होऊ शकत नाही आहे. म्हणजे त्यातला एक रिस्ट्रिक्शन तिथं आलं आपल्याला. जर प्लेनरचे 3 ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम जर 3 असतील, प्लेनरचे 3 का बरं, कारण 2 ॲक्सिस आणि 1 रोटेशन, त्यावेळी आता बघा याचं मोशन इथं रिस्ट्रिक्शन झालं. त्याच्यानंतर आपण बाकी क्यूब आधीच्या केसला जर कम्पेअर केलं तर काय होणार, ही ट्रान्सलेटरी मोशन याचं प्रिव्हेंट होत गेलं. तर असा प्रिव्हेन्शन ऑफ मोशन जे आहे, तर आपण आता हे लिंककडे जर बघितलं, तर या लिंककडे जर बघितलं आपण, तर आपलं बघा जनरली आपल्याला माहिती आहे की हा समजा रोटेट झाला तर मग हा ऑसिलेट होऊ शकतो किंवा हा पण काय होऊ शकतो, ऑसिलेट. हे दिसतंय ते 4 बार चेन मेकॅनिझम आहे. तर आता इथं याचं जे एक्सप्लेनेशन करायचं आपलं 4 बार चेनचं, याच्यासाठी आपल्याला किती इनपुट लागतील, म्हणजे त्या मेकॅनिझमचं किंवा त्या चेनचं म्हणा, त्याला एक्सप्लेन करायला किंवा त्याला पूर्ण डिस्क्राईब करायला आपल्याला किती इनपुट व्हेरिएबल द्यावं लागतील, ती म्हणजे आपल्यासाठी आता मेकॅनिझममध्ये काय असेल ती डिग्री ऑफ फ्रीडम. आणि ह्या डिग्री ऑफ फ्रीडमला काढण्याच्या 2 मेथड आहेत.
कुट्सबर्ग मेथड आणि ग्रबलर्स मेथड, ह्या 2 सायंटिस्टने जे मेथड काढले ते आपण आता यूज करतो इथं. तर ग्रबलर्स क्रायटेरिया केव्हा यूज करतो, जेव्हा आपण फक्त लोअर पेअरशी डील करू. म्हणजे लोअर पेअरशी म्हणजे तिथे हायर पेअर नसेल, पॉईंट कॉन्टॅक्टवाला जर पेअर नसेल तर आपण ग्रबलर्स क्रायटेरिया वापरू शकतो. आणि कुट्सबर्ग क्रायटेरिया जो आहे तो आपण सगळ्यासाठी वापरतो, लोअर पेअर असो, हायर पेअर असो, कुठलाही पेअर असेल तर. तर आपण त्याला जाऊया आता. बघा आता ह्या मेकॅनिझमला आपण कॉन्सन्ट्रेट करू. इथं बघा आता हा 4 बार चेन तुम्हाला दिसतोय. इथं एखादा अँगल मी काढतो, फक्त आपल्याचा उपयोग काय बघू आपण नंतर. तर आता साधं आपण एक सुरुवात करू याची. बघा ह्या 4 बार चेनमध्ये आपण बघूयात नंबर ऑफ लिंक किती आहेत. नंबर ऑफ लिंक किती आहेत, ह्या सगळ्या फिक्सला आपण एक लिंक म्हणणार आहोत. बरोबर आहे, सगळ्या लिंक एक लिंक झाल्या. हा जो दुसरा जो दिसतो तुम्हाला तो सेकंड लिंक आहे. हा जो आहे बघा थर्ड लिंक आहे. आणि हा किती आहे, फोर्थ लिंक आहे. म्हणजे नंबर ऑफ लिंक जे आहेत याच्या नंबर ऑफ लिंक आपण जर काउंट करायला गेलो 4 आहेत. तर सगळ्यात आधी आपलं नंबर ऑफ लिंक व्यवस्थित काउंट करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर लोअर पेअर कसे काउंट करता आले पाहिजेत आणि हायर पेअर कुठे आहेत आयडेंटिफाय केले पाहिजेत. मग आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम त्या मेकॅनिझमचे काढता येऊ शकेल. आपण सुरुवात करू. बघा n = 4 आहे. लिंक 1 2 3 4 मोजले आपण. आता पेअरचा विचार करा. बघा पेअरचा कसा आहे, पेअर कोणते आहेत. बघा हा पेअर आहे, पहिला पेअर. या फिक्समध्ये आणि या 2मध्ये एक पेअर आहे, टर्निंग पेअर आपण म्हणू शकतो त्याला. हा एक पेअर आहे इथं. दुसरा पेअर बघा हा आहे. तिसरा पेअर जो इथं आहे, आता मी याला काय करतो, गोल करतोय. बघा पहिला पेअर घेतला आपण, दुसरा पेअर घेतला, बघा तिसरा पेअर घेतला आणि हा चौथा पेअर घेतला. आता हा पेअर लोअर आहे का हायर आहे हे कसं ओळखायचं. तर आपण बघितलं आहे की इथे पिन असणार आहे. तर याचा अर्थ काय, सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे हा जो पेअर आहे तो कुठला लोअर पेअर आहे. हा पण लोअर पेअर आहे. इथं सगळे लोअर पेअर आहेत. दुसरी गोष्ट आता लक्षात ठेवा, जॉईंट्स कसे आहेत. लोअर पेअर मोजणं काय आणि बायनरी जॉईंट मोजणं काय हे खरं तर प्रॅक्टिकली सेम आहे. तर बायनरी जॉईंट, आता हा बायनरी जॉईंट आहे, एक लिंक आणि हे लिंक बघा बायनरी जॉईंट आहे. तर याला काही जण असं म्हणतील बायनरी 1, हे बघा बायनरी 2, बायनरी 3. तर लोअर पेअरमध्ये आणि बायनरी जॉईंटमध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे, दे आर द सेम. ओके, सो B1 B2 B3 अँड B4, B1 B2 B3 B4 तुम्हाला मिळाले. तर आता लोअर पेअरला आपण काहीतरी नोटेशन देऊयात. चला LP म्हणू आपण त्याला. आणि ते किती आहेत ह्या केसमध्ये 4 आहेत. लोअर पेअर जे आहेत बघा 1 2 3 आणि 4, लोअर पेअर 4. हायर पेअर आहे का कुठला, हायर पेअर आपला कुठेही दिसत नाही. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, कुठेही हायर पेअर नाही, कुठेही पॉईंट कॉन्टॅक्ट नाही. कुठेही असा कॉन्टॅक्ट आहे का, एखादा सरफेस आहे आणि इथं एखादा स्पियर आहे किंवा एखादा असा एलिमेंट आहे, अशातला काही प्रकार नाही. त्याच्यामुळे हायर पेअर काय आहेत 0. तर ह्या नंबर ऑफ लिंकला, लोअर पेअरला आणि हायर पेअरला सगळ्यांना रिलेट करणारा जो क्रायटेरिया आहे त्याला आपण काय म्हणतो, कुट्सबर्ग क्रायटेरिया. आणि हाच आहे ज्याच्याने आपल्याला काय काढता येतं, ज्याच्याने आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढता येतं. डिग्री ऑफ फ्रीडम काढता येतं. कुट्सबर्ग क्रायटेरिया जर यूज केला तर आपल्या ह्याच्याने डिग्री ऑफ फ्रीडम काढता येते. तो जो फॉर्म्युला आहे डिग्री ऑफ फ्रीडमचा तो हा आहे, F = 3 × n-1 - 2LP - HP. याच्यातला HP जर 0 ठेवला तर त्याला ग्रबलर्स क्रायटेरिया म्हणतात, बाकी काय नाही. पण हा आपण युनिव्हर्सली वापरू शकतो. बघा 3 × n-1, हा n-1 आहे, n-1 2LP लोअर पेअर मोजायचे HP. आता यालाच आपण प्रयोग करून बघूया डिग्री ऑफ फ्रीडम किती येतं. तर डिग्री ऑफ फ्रीडम काढण्यासाठी आपण सुरू करू. बघा नंबर ऑफ लिंक तुम्ही काढलात, नंबर ऑफ लिंक मोजलात 3 आहे, नंबर ऑफ लिंक 4 आहे, -1 केलं आपण, 4 - 1. नंबर ऑफ लिंक किती होत्या, 4 होत्या, 4 - 1 -2 × लोअर पेअर किती आहेत, 4 आहेत, -0. सो डिग्री ऑफ फ्रीडम = 4 - 1 3, 3 × 3 9 -8, सो दॅट गिव्ज 1. बघा 1 डिग्री ऑफ फ्रीडम. तर याचा पहिला अर्थ असा आहे की ही जी मोशन आहे, बघा याचे किती अर्थ आहेत. डिग्री ऑफ फ्रीडम 1 आहे. याचा फर्स्ट मिनिंग आहे ही जी मेकॅनिझम आहे किंवा ही जी चेन आहे ती कन्स्ट्रेंट आहे, कारण डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 1च आहे. दुसरा याचं मिनिंग असं आहे की एकमेव अँगल, एकच इनपुट ह्याला सफिशियंट आहे. एकच इनपुट तुम्हाला लागेल की हा जर थीटा आपण जर दिला तर थीटानुसार हे बघा हे मेकॅनिझम जे आहे ते असं मूव्ह होईल. बघा थीटा जर चेंज केला आपण, बघा आता हे काय होईल, इथं जर दुसरी पोझिशन मी काढली इथं तर ती कशी होईल पहा, तर ती अशी होईल.
जर हा थीटा चेंज झाला तर बघा ही अशी वेगळी याची पोझिशन येईल, ही अशी काहीतरी येऊ शकते, कारण हे दोन तर फिक्स आहेत ना. तर अशा विविध पोझिशन तो घेईल ॲज पर द अँगल. बघा अँगलसारखं हे बघा, हे इथं दिसतं तुम्हाला, तर हे असं हे दिसतं. सो इट गेट सच पोझिशन चेंज. याचा पण तसाच पोझिशन चेंज झाला आहे. तर बघा याला आपण काय म्हणणार आहोत, दिस इज एफ इक्वल टू 1. म्हणजे एक थीटा जर आपण डिस्क्राईब केला तर पूर्ण मेकॅनिझमचं आपलं सगळी मुवमेंट काय लागली त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर हे फर्स्ट डिग्री सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम ज्याला म्हणतो आपण ते हे आहे एफ इक्वल टू 1. सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला इथं मिळालं. तर ह्या 4 बार चेनमध्ये एफ इक्वल टू 1. आता बघू एक आपण प्रयोग करू. इथे जो दिसतोय मेकॅनिझम त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम येतात ते आपण जरा बघूयात. चला बा पुन्हा तोच आपला अप्लाय करायचा आहे कुटसबर्ग क्रायटेरिया. तर कुटसबर्ग क्रायटेरियासाठी बघा आता इथे आपण मार्क करू, हे सगळे फिक्स असते ते एकच असतील. बघा सगळे फिक्स एक आहेत. सगळ्या लक्षात ठेवा, सगळ्या फिक्सला आपण एकच लिंक मानायचं आहे. जेवढ्या ठिकाणी फिक्सचं सिम्बॉल दिसेल त्या सगळ्या तुमच्या लिंक नंबर 1 आहेत. द रिझन इज बघा त्यांची एकतर वेलॉसिटी 0 असते, हे आपण वेलॉसिटी अनालिसिसमध्ये पाहणार आहोत. पण लक्षात घ्या सगळे फिक्स एक ठेवतो आपण, ॲक्च्युली त्यांचं सगळ्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते 1च येणार त्यामुळं. आणि बघा दुसरा लिंक, कारण त्याच्यात सगळ्यात मेन रिझन काय, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन नाही आहे. आता ह्या फिक्समध्ये काही रिलेटिव्ह मोशन आहे का, त्याच्यामुळे तो लिंक होऊ शकत नाही, तो फक्त लिंक 1 होईल सगळे. हा लिंक 1 झाला तर बघा हा लिंक 2 आहे, इथे आपण पिन जॉईन करू. लिंक 3, हा लिंक 3 आहे, हा लिंक 4 आहे, हे बघा लिंक 5. ओके, म्हणजे आता इथे एकूण किती लिंक आहेत, 1 2 3 4 5. तर आपलं काय मग n इक्वल टू 5. आता किती लोअर पेअर आहेत ते आपण बघूयात. हाऊ मेनी लोअर पेअर्स आर देअर. लोअर पेअर मोजायला अगदी केअरफुली बघा, हा पहिला लोअर पेअर आपल्याला मिळाला आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा लोअर पेअर, ज्याला आपण नेहमी काय करतो आता राऊंडेड करू, आपली एक मेथड बनवू छोटीशी. ही बघा एक राऊंडेड, किती राऊंड मोजायचे, एक राऊंड झाला, दुसरा राऊंड, तिसरा, चौथा आणि हा 5वा. तर आपल्याला एवढे लोअर पेअर इथं मिळाले. तर हाऊ मेनी लोअर पेअर्स आर 5 लोअर पेअर्स. ओके 5 लोअर पेअर्स. बा त्याच्यानंतर आता इथं कुठला हायर पेअर आहे का ही खात्री करून घ्यायची नेहमी. 0 आहे, नो हायर पेअर, असला कुठलाही कॉन्टॅक्ट इथं नाही. कुठलाही पॉईंट कॉन्टॅक्ट आहे का, नाही आहे. लाईन कॉन्टॅक्ट आहे का, नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हायर पेअर 0 आहे. मग आपला कुटसबर्ग क्रायटेरिया ठेवा, एफ इज इक्वल टू 3 इंटू n - 1 - 2lp - hp. ओके मायनस HP. आता बघा काय झालं, 3 इंटू n किती आहे 5 -1 -2 इंटू 5 -0. सो दॅट गिव्ज अस 5 - 4 दॅट इज 12 -10. बघा काय आलं 2 आलं. तर डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे ते किती आलं इथं 2 आलं. डिग्री ऑफ फ्रीडम 2 आलेलं आहे. याचा अर्थ असा की इथं या मेकॅनिझमला डिस्क्राईब करायला तुम्हाला असे 2 अँगल लागतील, ज्याला θ1 θ2 म्हणू शकतो आपण. जसं इथं एकच अँगल आपला पुरेसा होता तसं इथं तुम्हाला 2 अँगलची गरज पडणार आहे, ज्याचा अर्थ डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2 आहे. मग हे मोशन कन्स्ट्रेंड आहे का, कन्स्ट्रेंड नाही आहे, अनकन्स्ट्रेंड आहे. पण आता ही चेन आहे का नाही ओळखण्यासाठी वेगळा क्रायटेरिया, तो आपण बघू नंतर. पण सध्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2 आहे. आता असंच आपण डिग्री ऑफ फ्रीडम काउंट करायला प्रॅक्टिस करूयात. प्रत्येक वेळी तुम्हाला केअरफुली काय काउंट करायचं आहे, लिंक किती आहेत, नंबर ऑफ पेअर्स, लोअर पेअर किती आहेत आणि हायर पेअर किती आहेत. चला आपण ह्या तिसरा जो दिसतो इथं त्याचा आपण काढूयात. सो बघा आपण घेऊ त्याला फक्त बोर्डावरती. ओके बघा आता हा, तर इथे आपण काउंट करू आधी लिंक किती आहेत. ओके किती लिंक आहेत इथे, तर सगळ्या फिक्स आहेत. हा फिक्स आहे पूर्ण, हे 2 वेगळे नाही आहेत. कन्फ्युजिंग पॉईंट असतो मुलांचा इथं की ही लिंक आणि ही लिंक अशी 2 वेगळे काउंट करतात. लक्षात घ्या हे फिक्स आहे आणि यालाच ते अटॅच केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो पूर्ण आहे तो एकच लिंक आहे. त्यामुळं हा असेल नंबर 1 लिंक, ठीक आहे. नंबर 2 हा, नंबर 3 हा असला पाहिजे, 4 आणि हा 5 आणि बघा हा 6. तर नंबर ऑफ लिंक जे आले ते आपले आलेत 6. आता इथं बायनरी जॉईंट किती आहेत बघा. लोअर पेअर मोजणं आणि बायनरी, मी तुम्हाला सांगतो बायनरी जॉईंट मोजणं हे 1 अँड द सेम आहे. तर इथं आता जर बघितलं आपण तर या दोघांमध्ये एक पेअर झालेली आहे. तर ही बघा ही पेअर आहे, तर लोअर पेअर आहे ती, म्हणजे बायनरी जॉईंट आहे तो. इथं जर बघितलं तर बघा इथे दिसतं तुम्हाला दुसरा लोअर पेअर आहे. इथं मात्र थोडंसं आता केअरफुली आपण बघितलं पाहिजे. इथं बघा 3 लिंकचं असं कॉम्बिनेशन आहे.
म्हणजे इथला जो लिंक आहे तो कसला जॉईंट आहे, तो टेर्नरी जॉईंट आहे. बघा हा जॉईंट कसला आहे, टेर्नरी जॉईंट. आता हा टेर्नरी जॉईंटला कसं डील करायचं थोडं आपण बघू. बघा असे 3 जॉईंट आपण शिकले होते. टेर्नरी जॉईंटला आपण कसं घेणार आहोत, वन टेर्नरी जॉईंट इज ऑलवेज इक्वल टू टू बायनरी जॉईंट. म्हणजे त्याला आपण 2 बायनरी जॉईंट असं काउंट करायचं, काउंट करताना, किंवा 2 लोअर पेअर असतील तिथं. इथे बघा पुन्हा काय एकच जॉईंट आहे, बायनरी जॉईंटच आहे. इथं पण बघा बायनरी जॉईंट आणि इथे एक बायनरी जॉईंट आहे. आता सगळे राऊंड जर आपण काउंट केले 1 2 3 4 5 6 तर आपल्याला लक्षात येतं आहे की इथे बघा आपण जनरली मिस्टेक कुठं करतो ते सांगतो तुम्हाला. 6 आपण काय करतो 1 2 3 4 5 6 असं मोजतो आणि मोकळे होतो. पण लक्षात घ्या इथं टेर्नरी आहे, त्यामुळे इथं तुम्हाला 2 काउंट करावं लागतील. म्हणजे बघा केअरफुली जर काउंट केलं आपण L1 LP जर काउंट केले आपण, किंवा बायनरी जॉईंट म्हणून काउंट केलं चालतं. LP1 हे बघा, LP2, इथे मात्र काय करावं लागेल LP3 प्लस LP4 2 आहेत इथे, LP5 LP6 आणि LP7. म्हणजे 6 + 1 काय होणार इथं 7. इथं 7 होणार आहे. H कुठलाही हायर पेअर नाही, त्यामुळं आपला F इज इक्वल टू जो येणार आहे तो काय येणार आहे आता, F इक्वल टू 3 इंटू नंबर ऑफ लिंक n-1 मायनस 2 LP मायनस HP. ओके, सो 3 इंटू दिस 6 मायनस 1 मायनस 2 इंटू 7. तर मग F इक्वल टू काय येतं, दिस इज 15 मायनस 14. बघा F इक्वल टू काय आलं आहे 1. So this becomes single degree of freedom. F equal to 1. 15 minus 14 F equal to 1. This is again single degree of freedom. तर हा पण कसा आला, सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम आला. यामध्ये थोडासा मी अजून एक बघा काही वेळी असा फॉर्म्युला पण घेता येतो, याला असं म्हणतात बघा F इक्वल टू हे जे दिसतंय ना 3 इंटू या n मायनसच्या ऐवजी इथं MB आपण लिहू, मुव्हेबल जॉईंट्स, मुव्हेबल लिंक्स म्हणता येईल, मुव्हेबल लिंक्स मायनस हे बघा 2 जॉईंट्स बायनरी जॉईंट आणि 1 इथं बघा 1 काय येतं, 1 जो आहे तो इथं काय येतो J2. हे J1 J2 काय आहेत हे बघा, याला आपण असं पण लक्षात ठेवू शकतो. फॉर्म्युला हा लक्षात ठेवता येतो पण तरी ॲडिशनल सांगतो, मुव्हेबल लिंक्स. आता आपल्याला माहिती आहे की जर आपल्या मेकॅनिझममध्ये एक लिंक फिक्स केला, बाकीचे जेवढे लिंक आहेत त्यामधला एक मायनस केला, तर तोच फॉर्म्युला आहे ना n-1. मुव्हेबल लिंक तेच येणार आहेत बघा 6 - 1. आता मगाशी तिथं आपण 6 - 1 एक फिक्स केला होता, म्हणजे 5च मुव्हेबल येणार आहेत. एकूण लिंक किती आहेत 6, एक मायनस झाला 5, मुव्हेबल लिंक्स किती 5. सो मायनस 2 हे जे याला म्हणतात फुल जॉईंट. बघा हे थोडं ॲडिशनल लक्षात ठेवा, काही वेळी तुम्हाला हे माहीत पाहिजे. तर याला म्हणतात फुल जॉईंट. म्हणजे हे जे लोअर पेअर आहेत ना त्याला आपण काय म्हणायचं आहे फुल जॉईंट, आणि हे जो दिसतोय त्याला हाफ जॉईंट म्हणतात. म्हणजे हायर पेअर जो आहे ना तो असतो हाफ जॉईंट आणि लोअर पेअर काय असतो फुल जॉईंट. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. फुल जॉईंट लोअर पेअर, हाफ जॉईंट हायर पेअर. तर असं पण या फॉर्म्युलामध्ये पण आपण ठेवलात आपल्याला आन्सर तेच मिळणार आहे. बघा नंबर ऑफ फुल जॉईंट किती आहेत तर तेच आहेत, फुल जॉईंट आहेत एवढे 7. आणि नंबर ऑफ मुव्हेबल लिंक किती आहेत तर 3 इंटू हे 6 - 1 दॅट गिव्स अ 5. सेम स्टोरी तेच येणार, तेव्हा 3 इंटू 5 मायनस 2 इंटू 7 सो दॅट गिव्स अ 1. सो F इक्वल टू 1. F इक्वल टू 1. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, डिग्री ऑफ फ्रीडम बाय कुटसबर्ग क्रायटेरिया काढता येतो. ग्रबलर्स क्रायटेरिया फक्त स्पेशल केस आहे याची, जेव्हा हायर पेअर 0 असेल तेव्हाच, अदरवाईज यू कॅन यूज दिस जनरली. चला आता आपण काही अजून प्रॉब्लेम सॉल्व करूयात. ओके, बघा आता ह्या 2 ज्या आहेत मेकॅनिझम यांच्या डिग्री ऑफ फ्रीडम काढूयात. बघा केअरफुल अबाउट वॉट, काउंटिंग ऑफ लोअर पेअर, काउंटिंग ऑफ लिंक्स. ओके, बघा सगळ्या फिक्सला आपण काय करू 1 1 आणि 1. ओके, 1 1 1. बघा हा 2 असला पाहिजे, हा कंप्लीट रिजिड लिंक आहे. बरं मुलांना ह्या बाबतीत बरं कन्फ्यूज असतो बऱ्याच वेळी. हे बघा आता हे याला रिजिड लिंक म्हणतात किंवा याला एक कंबाईंड लिंक म्हणतात. तर याच्यामध्ये या मेंबरमध्ये आणि या मेंबरमध्ये कसली रिलेटिव्ह मोशन नाही, त्यामुळे त्याला एक लिंक हा लिंक असं काउंट करायचं नाही. आपला हा जो हॅच केला आहे तो पूर्ण एक लिंक आहे, तो असा वळला तर पूर्ण असा वळला जातो.
म्हणून लिंक नंबर 3 येतो फक्त. मग हा काय लिंक नंबर 4 बघा, लिंक नंबर 5, लिंक नंबर 5, लिंक नंबर 6, हा 7, ठीक आहे, आणि हा 8. बघा सगळे फिक्स आहेत. 1 घेतले आपण या लिंकला, 2 घेतलं बघा, हा 3 आहे, हा 4, हा 5, हा 6, 7, 8. इथे पण एक जॉईंट आहे लक्षात ठेवा. सो 8 नंबर हा टोटल लिंक तर एकच आहे. याचा अर्थ काय आहे की n इक्वल टू बघा अगदी सिस्टमॅटिकली आणि थोडंसं लॉजिकली करायचं. n इक्वल टू किती 8 आहे. हाऊ मेनी लोअर पेअर्स आर देअर बघूयात. लोअर पेअर किती आहेत, हाऊ मेनी लोअर पेअर्स आर देअर. बघा इथे झाला लोअर पेअर, आपण लोअर पेअरला राऊंडेड करूयात. बघा हा एक लोअर पेअर आहे. ओके, इथे बघा हा इथे दिसतो तुम्हाला हा दुसरा लोअर पेअर आहे. हा जो दिसतो या दोघांमध्ये तिसरा लोअर पेअर आहे. हा बघा चौथा आहे, हा 5वा आहे. आणि कुठं टेर्नरी आहे का बघायचं तर हा 5th आपला आला होता. टेर्नरी आहे का, हे 3 लाईन्स जोडलेत याला अर्थ नाही, 3 लाईन्स नाहीत, 2 लिंक जोडलेत ना, बायनरी जॉईंट आहे तो. ठीक आहे, हा 5वा झाला. हा इथे तुम्ही 6वा घेऊ शकता. इथे पण बघा 2 बायनरीज आहेत. ओके, हे 2 बायनरीज आहेत, 6वा आणि हा 7वा झाला. इथे बघा या दोघांमध्ये 8, या दोघांमध्ये 9, आणि इथला जो आहे तो 10. 10 नंबर बघा काउंट करा या पेअरमध्ये. इथला पहिला लोअर पेअर, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा. तर हे 10 झाले. हायर पेअर किती आहेत, हायर पेअर एक पण नाही. त्यामुळे आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढताना F इज इक्वल टू, यू कॅन राईट F इज इक्वल टू 3 इंटू नंबर ऑफ मुवेबल लिंक म्हणजेच n-1, 2 इंटू LP मायनस HP. सो दॅट गिव्ज अस 3 इंटू बघा 8 आहे, 8 - 1 - 2 इंटू 10 - 0. सो 8 - 1 7, दिस इज 21 - 20, दॅट गिव्ज 1. म्हणजे पुन्हा हा आला सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम. सो दिस इज सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे एक इनपुट व्हेरिएबल तुम्हाला दिला तर ह्या टोटल मेकॅनिझमचा आपलं काय मुवमेंट जे आहे ती कळणार आहे. सो डिग्री ऑफ फ्रीडम बिकम्स हियर 1. सिमिलरली आपण इकडे काढू आणि पुन्हा तीच प्रोसिजर बघा. नंबर ऑफ लिंक काउंट करायचे. हा पुन्हा बघा हा एकच आहे त्यामुळे मला एकच यूज करायचा आहे, कारण हा जो रिजिड लिंक आहे तोच आपण इथं फिक्स केला आहे. एक लिंक झाला. नंबर 2, दिस इज 3, दिस इज 4, 5, 6. केअरफुली काउंट केलं की आपलं येऊन जातं. बघा एक हा पूर्ण घेतला आपण, 2, 3, 4, 5 आणि 6. सो n इक्वल टू 6. हाऊ मेनी लोअर पेअर बघा ट्राय करा. लोअर पेअर कुठे आहेत. हा पहिला लोअर पेअर आपला मिळाला. ओके, हा पहिला लोअर पेअर या 1 आणि 2 मधला. हा दुसरा लोअर पेअर. हा बघा आता इथं तिसरा आपण काउंट करताना बऱ्याचदा आपण चुकतो. एकूण लिंक किती जॉईन आहेत तिथं बघा 3 लिंक एक पिन शेअर करते, तिथं आपलं 2 घ्यायचे. म्हणजे आता तुम्ही जर असंच काउंटिंग करत असाल LP1 LP2 तर इथे बघा LP3, LP4 असं आपण केलं पाहिजे इमिजिएटली. 3 लिंक जेव्हा आपण एका जॉईंटला देतो, टेर्नरी जॉईंट इज 2 बायनरी जॉईंट किंवा 2 लोअर पेअर. LP4 बघा इथे आलो आपण LP5 आणि इथं आला LP6 आणि हा इकडचा LP7. बघा एव्हरी यू कॅन रिपीट्स, डू स्लोली. पहिला लोअर पेअर बघा, हा दुसरा लोअर पेअर, इथं 2 काउंट केले आपण, इथं 1 काउंट केला, इथे काउंट केला आणि इथे हा LP7. सो LP इक्वल टू 7. मग डिग्री ऑफ फ्रीडम नो हायर पेअर टिल हायर पेअर आपला अजून दिसला नाही. ओके, HP इक्वल टू 0. सो 3 इंटू n-1 2 LP minus HP. So 3, this is 6 minus 1 minus 2 into 7 minus 0. But काय आहे 6 minus 1 5, 5 into 3 15 minus 14 again becomes yes degree, single degree of freedom. तर या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला काय मिळालं आन्सर, डिग्री ऑफ फ्रीडम इज 1. सो दिस इज अ चेन. बट डिग्री ऑफ फ्रीडम 1 असं चेन असेल. डिग्री ऑफ फ्रीडम 0 आला तर तो काय होईल, स्ट्रक्चर होईल. -1 आला इन केस तर सुपर स्ट्रक्चर होईल किंवा इनडिटर्मिनेट स्टॅटिकली स्ट्रक्चर होईल. तो इनडिटर्मिनेट स्टॅटिक स्ट्रक्चरचा अर्थ असा असतो की आपल्या युज्युअल इक्वेशननी तो सॉल्व करता येत नाही. म्हणजे आपल्या कंडिशन ऑफ इक्विलिब्रियमनी तो सॉल्व न करता आपल्याला त्यासाठी स्पेशल
मेथड वापरावं लागेल, स्ट्रक्चरमध्ये कामाला येतं. तर आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे की हा चेन आहे का नाही आहे. तर 1 आणि 1 हे दोन्ही तुम्हाला चेन म्हणून वापरता येऊ शकतात. ह्या दोन लिंकचं तरी कन्क्लुजन आपण काढू शकतो. ओके, बघा हा जो मेकॅनिझम आहे याचा आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढण्याचा प्रयत्न करूयात. बघा हा पूर्णपणे 1 घेऊ आपण, बरोबर आहे, आपलं माहिती आहे हे फिक्स आहे, 1 घेऊ. बघा इथे जॉईंट आहे, तर हा लिंक नंबर 2, हा लिंक 3, हा जो दिसतो तुम्हाला इथं लिंक 3, हा लिंक 4, लिंक 5, लिंक 6, लिंक 7 आणि बघा हा या दोघाला जो कनेक्ट करणारा लिंक आहे तो 8 लिंक आहे. तर नंबर ऑफ लिंक किती झाले बघा, एक हा पूर्ण किंवा हॅचवाले बघा 3 आहेत, 4, 5, 6, 7. ओके, तर बघा इथं हा 8, सो 1, 2, 3 टोटल, हा 4, 5, 6, 7 आणि लिंक जॉईन करणारा 8. सो n इक्वल टू काय असतील तर n इक्वल टू 8 असतील. आता लोअर पेअर किंवा जॉईंट्स हे नीट मोजायचे. आता पहिला हा जो दिसतो तुम्हाला इथं, पहिला जो बायनरी जॉईंट दिसतोय तो 1 नंबर. इथं बघा आपण जर नेमिंग केली अशी LP1, तर इथं मी काय म्हणतो LP1 LP3 असं का म्हटलं आहे तर नीट बघा, इथे एक लिंक आहे, इकडे एक लिंक आहे आणि हा एक लिंक आहे, म्हणजे टर्नरी जॉईंट आहे. एक टर्नरी जॉईंट किती, 2 बायनरी जॉईंट. एक टर्नरी जॉईंट बरोबर 2 बायनरी जॉईंट किंवा 2 लोअर पेअर असं म्हणायचं. व LP1 LP2 LP3 इथं पुन्हा टर्नरी जॉईंट आला आहे म्हणून काय होणार आहे LP4 LP5 LP5, हे बघा LP5. त्याच्यानंतर इथला जॉईंट बघा LP6 LP6, इथे LP7 LP8, इथे 9, इथे दिसतो तुम्हाला एक 10 बघा, आणि एक राहिला तो इथं हा दिसतोय LP11. नीट काउंट करा, पहिला पेअर तुम्हाला इथे दिसला, इथे 2 पेअर आले 2, 3, इथे बघा 4, 5, इथे आला 6, 7, 8, 9, हा 10, इथला आपण 10 घेतला. सिक्वेन्स कसं कास होते, फक्त सगळे काउंट झाले पाहिजेत बस. हे 11. सो LP इज इक्वल टू 11, LP इक्वल टू 11 आणि तिथे कुठलाच हायर पेअर आपल्याला दिसत नाही आहे. HP इक्वल टू 0, HP इक्वल टू 0. आता बघा कुठं बरं क्रायटेरिया लावा, F इक्वल टू इयर 3 इंटू n मायनस 1 मायनस 2 LP मायनस HP. सो दिस इज 3. बघा n किती आहेत, 8 आहेत, 8 ठेवा, 8 मायनस 1, हे थोडंसं केअरफुली केलं की आपला आन्सर मिळून जातं 0. सो दिस इज 7 21 मायनस 22. बघा आन्सर काय आलं आहे, दिस इज व्हेरी अनदर आन्सर, म्हणजे वेगळा आन्सर आलं -1. सो -1, आता पण काय आलं होतं 1 आलं होतं, तर आपण काय म्हटलं की चेन इज अ गिवन चेन इज अ कायनेमॅटिक चेन. पण आता -1 याचा अर्थ आहे हा तर एक तर सुपर स्ट्रक्चर आहे आणि याला म्हणतात स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. ओके, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपल्याला नेहमीच्या इक्वेशननी हा सॉल्व करता येत नाही. आपला हा प्रॉब्लेम नाही आहे बघा, रेस्ट आहे, स्ट्रक्चरवाल्यांचा हा प्रॉब्लेम आहे, पण आपल्याला चेन म्हणून वापरता येत नाही एवढं मात्र फिक्स आहे. आता -1 आल्याचा अर्थ काय, आपल्याला कायनेमॅटिक चेन म्हणून किंवा मेकॅनिझम म्हणून जिथं मोशन आपल्याला ट्रान्समिट करायचं आहे तिथं हा जो काही बनवला मेकॅनिझम आहे किंवा हे स्ट्रक्चर आहे हे आपला वापरता येणार नाही. हे आपल्यासाठी कन्क्लुजन महत्त्वाचं. -1 जेव्हा येईल तेव्हा आपण त्याला सुपरस्ट्रक्चर म्हणू किंवा स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर असं म्हणू. अजून काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करूयात, डिग्री ऑफ फ्रीडम काढूयात. सगळे फिक्स, आपलं माहिती आहे नेहमीप्रमाणे 1 1, सगळे फिक्स 1 बिकॉज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन दॅम. सो दिस इज लिंक 2. हा अशा शेपचा असू द्यात पण हा एक लिंक आहे बस 3, हा 2 नंबरचा लिंक आहे. बघा हा 3 आहे, हा पूर्ण 4 आहे, हा हॅच केलेला आणि हा 5th आहे. बघा लिंक 1 फिक्स आहेत, हा कनेक्ट केलेला 2 नंबर 3 4 आणि 5. सो n इक्वल टू यस वी नो n इक्वल टू 5, n इक्वल टू 5. लोअर पेअर किती आहेत बघू आपण आता. लोअर पेअर बघा, पहिला लोअर पेअर हा दिसतो तुम्हाला, हा राऊंडेड केलेला पहिला लोअर पेअर. दुसरा तुम्हाला इथे दिसतंय 2 नंबर, इथं पण एक लोअर पेअर आहे लक्षात घ्या.
ही लिंक आहे 5 नंबर आणि 2 नंबर दोघांमध्ये. यस, तिथे एक पिन कनेक्ट केली आहे. हे 3 झाले, हा 4th झाला, इथं 5th आहे आणि इथं असलेला 6th आहे. तर किती आहेत मग? हे 6 आहेत आणि तिथं कुठलाही हायर पेअर नाही, कुठलाही पॉईंट किंवा लाईन कॉन्टॅक्ट नाही. मग आपण काढूयात डिग्री ऑफ फ्रीडम. F इज इक्वल टू 3 इंटू n मायनस 1 2 LP मायनस HP. सो बघा 3 इंटू 5 मायनस 1 मायनस 2 इंटू 6, HP तर 0 आहे. सो 5 मायनस 1 4 इंटू 12 मायनस 12, आन्सर बघा 0 येते. 0, द मिनिंग ऑफ 0 इज अ स्ट्रक्चर. मिनिंग ऑफ 0 इज अ स्ट्रक्चर. हा कायनामेटिक चेन म्हणून आपण नाही वापरू शकतो, आपण हा स्ट्रक्चर म्हणून वापरू शकतो. सो यू कॅन राईट देअर दिस इज सुटेबल फॉर स्ट्रक्चर. दिस यू कॅन यूज अ स्ट्रक्चर. बघा आता ह्या थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आपण मेकॅनिझम बघू. बघा इथे दिसतं आपला वेल्डेड व्हील. लक्षात घ्या हे 2 वेगळे नाही आहेत, हे एकच लिंक आहे. हा जो दिसतोय वेल्डेड व्हील आहे, त्यामुळे वेल्डेड केल्यामुळे त्याच्यात रिलेटिव्ह मोशन नसणार आहे. तर फिक्स सगळे 1 झाले. बघा हा 1 1 आणि हा जो इटसेल्फ आहे याच्या अबाउट जो फिरतो तो लिंक नंबर 2 आणि हा असला पाहिजे लिंक नंबर 3. हा टोटल 3 आहे. फिक्स 1, हे 2 आणि हा 3, म्हणून आपलं काय असलं पाहिजे? n इक्वल टू, येस व्हेरी गुड, 3. n इक्वल टू 3. लोअर पेअर किती आहेत? तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा टर्निंग आहे, कारण हा याच्या अबाउट काय होतो, असा रोटेट होतो. त्यामुळे हा एक पहिला लोअर पेअर आपला इथं मिळाला. दुसरा लोअर पेअर जो होतो बघा इथं आहे, दुसरा लोअर पेअर इथं आहे. पण इथं जर नीट बघितलं तर तिथं लोअर पेअर नाही. तर इथे आपल्याला काय मिळालं आहे? पॉईंट कॉन्टॅक्ट. बघा इथं काय मिळालं आपल्याला? पॉईंट कॉन्टॅक्ट. म्हणजे याचा अर्थ हा हायर पेअर आपल्याला सापडला. ओके, हा काय सापडला आपला? हायर पेअर. म्हणजे आत्तापर्यंत आपण हायर पेअर आला नव्हता. आता इथं बघा लो पेअर 2 आहे, हायर पेअर किती आहे? 1 आहे. हायर पेअर इज इक्वल टू 1. इथे तुम्हाला दिसतो तो हायर पेअर. आता आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढताना त्याला काउंट करावं लागेल. 3 इंटू n मायनस 1 2 LP मायनस HP. ओके, सो 3 आहे मायनस 1 मायनस 2 इंटू 2 आणि मायनस 1. 3 मायनस 1 2 2 6 मायनस 4 मायनस 1. बघा आन्सर काय येतं? 1 डिग्री ऑफ फ्रीडम. सो 1 डिग्री ऑफ फ्रीडम इज अ फायनल आन्सर. म्हणजे हे चेन होऊ शकते आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम 1 आहे. तर आपण याच्यात बघितलं हायर पेअर. बघा इथं हायर पेअर असा काउंट करायला लागेल, असा ऑब्झर्व करावं लागेल आपला. सो HP इक्वल टू 1. चला आता ह्या 2 केसेस पाहू. बघा दोन्ही सारख्या दिसणारे फिगर आहेत, पण बघा फरक काय लक्षात घेऊ आपण. आता याला आधी सॉल्व करू. लिंक काउंट करूयात. सगळे 1 नंबर, सगळे फिक्स लिंक, बरोबर आहे. लिंक 2, हा जो टोटल लिंक आहे बघा इथं ब्रेक नाही झाला, हा टोटल एकच लिंक आहे. सो दॅट इज 2. दिस इज टोटल 2 लिंक. दिस विल बी 3. हा 4, बघा हा 5 इथं जॉईंट आहे. दिस इज 6, दिस इज 7, दिस इज 7. अँड हिअर या सरफेसमध्ये याच्यामध्ये एक लिंक आहे जी की स्लायडिंग सरफेस आहे. त्यामुळं जशी पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट आहे तशी, तर एवढ्या नंबर ऑफ लिंक आपल्याला असतील. ओके, सो 1 फिक्स घेतला आपण, नंबर 2 3 4 5 6 7 अँड शेवटचा जो हा लिंक दिसतो तुम्हाला तो दॅट इज 8. सो नंबर ऑफ लिंक्स आर 8. नंबर ऑफ लिंक्स आर 8. आता लोअर पेअर काळजीपूर्वक आपण मोजायचं. बघा लोअर पेअर आपल्याला आता किंवा बायनरी जॉईंट म्हणा तो आपला काउंट करायचा आहे. तर पहिला तुम्हाला इथं दिसतो, आपण नेहमीप्रमाणे राऊंडेड करूयात. बघा हा पहिला जो दिसतो तुम्हाला इथं काउंट करा त्याला. सो दिस 1 इज अ फर्स्ट. दिस इज फर्स्ट 1, पहिला लोअर पेअर. आता बऱ्याचदा काय होतं मुलांना इथं कन्फ्यूज होतं की इथं लोअर पेअर घ्यायचा का नाही घ्यायचा. हे बघा इथं दिसतो तुम्हाला. तर लक्षात घ्या ह्या 2 आणि ह्या 7चं इथं जॉईंट आहे. 2 आणि ह्या 7चं इथे जॉईंट आहे, त्यामुळे तो आपला घ्यावा लागेल. म्हणजे हा 1 झाला तर मग हा बघा 2 आहे. दिस इज 2. ओके, असंच पुढे 3 4 5 6 7, हा 8
आणि इथं हा 9 आणि या दोघांमधला जो आहे फिक्स आणि सिलेंडरमधला तो जो आहे तो 10. सो LP इक्वल टू 10. जेव्हा पुन्हा काउंट करा 1 2 मार्क करा 3 हा 4 5 6 7 8 इथला 9 आणि हा जो आहे तो 10. सो LP इक्वल टू 10. त्या कुठलाही हायर पेअर नाही इथं बघा ऑब्झर्व करा हायर पेअर कुठलाही इथं नाही त्यामुळं तो येणार आहे 0. मग आता डिग्री ऑफ फ्रीडम काय डिग्री ऑफ फ्रीडम काय तर F इज इक्वल टू दिस 3 इंटू N मायनस 1 मायनस 2 LP मायनस HP. सो दॅट इज 3 इंटू बघा 8 मायनस 1 minus 2 into 10 minus 0. So that becomes 8 minus 1 7. This is 21 minus 20. This is 1. So single degree of freedom चा हा मेकॅनिझम येतोय जो की आपला वापरता येईल ॲज अ कायनेमॅटिक चेन. आता बाजूला जी फिगर आहे ती सारखी आहे सेम दिसते पण नीट लक्षात घ्या फरक कुठे आहे. ही लिंक बघा इथे सेम आहे हे सगळं सेम दिसतंय फक्त इथं बघा ऑब्झर्व करा हा जो फरक आहे तो नीट ऑब्झर्व करता आला पाहिजे. आपलं इथं एकच आहे की इथला एक लोअर पेअर जो आहे तो हायर पेअरमध्ये रिप्लेस झाला आहे. म्हणजे इथं जो लोअर पेअर येत होता आपला सरफेसचा तो बघा या रोलरनी रिप्लेस केला आहे. हे रोलर्स आहेत हे काय आहेत रोलर्स आहेत. म्हणजे या रोलरमध्ये आणि ह्या सरफेसमध्ये लाईन कॉन्टॅक्ट असेल. जेव्हा असा लाईन कॉन्टॅक्ट आहे तेव्हा आपण काय म्हणू तर इथं तुम्हाला एक हायर पेअर आलेला आहे हायर पेअर. बाकी सगळं सेम आहे बघा. नंबर ऑफ लिंक आपण जर घेतले इथे नंबर ऑफ लिंक आपण घेतले तर तेच येणार आहेत. नंबर ऑफ लिंकमध्ये काही बदल झाला आहे का नंबर ऑफ लिंकमध्ये नो चेंज. 1 2 3 सेम. दिस इज 1 फिक्स आहे 2 आहे. दिस इज 3 4 5 6 सेम 7 आणि इथला हा 8 इथला हा 8. सो N इक्वल टू 8. बट हाऊ मच लोअर पेअर लोअर पेअरमध्ये बघा आपण जर काउंट केलं सेम त्याच मेथडने आपल्या राउंडेडच्या तर पहिला लोअर पेअर तुम्हाला इथं दिसला आहे दुसरा इथं आहे तिसरा इथं आहे ओके 4th 5th 6th 7 8 अँड हिअर इज 9 नॉट 10 नाही आहे 10 म्हणजे HP येतो. सो LP इक्वल टू हिअर लोअर पेअर इज 9 अँड हायर पेअर इक्वल टू 1 हायर पेअर इक्वल टू 1. सो दिस इज आयडिया बिहाइंड दिस. मग आता आपला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे F इक्वल टू 3 इंटू N मायनस 1 मायनस 2 LP मायनस HP. ओके सो 3 इंटू दिस इज 8 मायनस 1 मायनस 2 इंटू 9 येतं बघा आता हे मायनस 1. सो दिस कॅल्क्युलेशन गिव्ज अ फायनल आन्सर. दिस कॅल्क्युलेशन गिव्ज फायनल आन्सर 8 मायनस 1 बघा इथं काय होणार आहे 21 minus 2 into this is 18 and this is minus 1. So that becomes equal to 2. This becomes now yes degree of freedom as a 2. तर या केसमध्ये 1 आहे या केसमध्ये 2 आहे. फरक कुठे पडला तर इथे रोलर्स आले म्हणजे एक हायर पेअर इथं आपला वाढला. बाकी लोअर पेअर सेम आहेत फक्त लोअर पेअर रिप्लेस झालं हायर पेअर. कधी पण लक्षात ठेवा लोअर पेअर रिप्लेस झाला हायर पेअरने. बघा तुम्हाला थोडक्यात एक सांगतो कधीतरी सिलेंड्रिकल पेअर असेल तर तिथे नक्कीच तुम्हाला 2 डिग्री ऑफ फ्रीडम मिळतात. स्पेरिकल पेअर असेल तर तुम्हाला तिथे 3 डिग्री ऑफ फ्रीडम मिळतात. म्हणजे ते स्पेरिकल पेअर आहे ना रोटेट होऊ शकतं तिन्हीकडे बट इट कांट ट्रान्सलेट दॅट्स वाय. सो सच रोलर इज हॅव्हिंग अ लाईन कॉन्टॅक्ट म्हणून काय आलं हे हायर पेअर आला इथं आणि हे हायर पेअरमुळं काय आला हा चेंज झाला बघा. सो इथं 0 होता इथं 1 झाला. इथे बघा आन्सरमध्ये फरक पडला डिग्री ऑफ फ्रीडम 1 आलं इकडं मात्र काय आलं 2 आलं. हा फरक नीट ऑब्झर्व करायचा. म्हणजे बघा डिग्री ऑफ फ्रीडम काय येतं त्याच्यावरून आपण स्ट्रक्चर आहे का कायनेमॅटिक चेन आहे का इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे हे ठरवता येऊ शकतं. तर हा कुटसबर्ग क्रायटेरिया हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. तर डिग्री ऑफ फ्रीडम बघा कन्क्लूडली लक्षात ठेवा डिग्री ऑफ फ्रीडम 0 आला आहे स्ट्रक्चर आहे. डिग्री ऑफ फ्रीडम 1 आला आहे कन्स्ट्रेंट मोशन आहे. डिग्री ऑफ फ्रीडम 2 आला आहे अनकन्स्ट्रेंट मोशन आहे चेन होऊ शकते. आणि डिग्री ऑफ फ्रीडम -1 आहे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. एवढं लक्षात ठेवा. सो ह्या सगळ्या बघा याच्यावरून आपला असा डिग्री ऑफ फ्रीडम काढता येते. फक्त नंबर ऑफ लिंक्स नंबर ऑफ लोअर पेअर्स किंवा जॉईंट्स हे आपण केअरफुली फक्त काउंट करता आले पाहिजेत. सो थँक्यू व्हेरी मच.